नारदोवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वॉन्डरिंग सोल्स वरती। तुम्ही विचार करत असाल मी आज मराठीत का बरं बोलत आहे, तर त्याचं एक खास कारण आहे। कारण मी चाललो आहे पोलंड मधल्या मराठी मंडळाच्या मीटअप साठी आणि आजचा संपूर्ण व्लॉग हा मराठीत होणार आहे। कारण आज आपण भेटणार आहोत भरपूर साऱ्या मराठी लोकांना। आणि एक लक्षात ठेवा की फक्त वॉर्सो मधली लोक नाही येत आहेत तिथे, काही गडांवरून येत आहेत, काही क्रॅकोवरून येत आहे आणि वेगवेगळ्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या सिटीज मधून येत आहे। तर आता आम्ही निघालोय जायला मराठी मंडळीच्या मीटअप साठी आणि आम्ही आहोत ऑर्गनायझिंग टीम मध्ये पण, म्हणून आम्ही थोडे लवकर जातोय। तर जाऊन थोडी तयारी पण करूया आणि मग प्रोग्राम बघूया। हो, आणि आज पहिल्यांदा आम्ही आपल्या सगळ्या मराठी बांधवांना जे पोलंड मध्ये राहतात त्यांना भेटणार आहोत आणि भरपूर स्पेशल दिवस आहे। हा प्रोग्राम मोकोटोच्या एका कल्चरल स्पेस मध्ये होता। व्हेन्यू एकदम सिंपल बट सुटेड फॉर द इव्हेंट होता। पोचल्यावरच आम्ही गेम्स आणि डेकोरेशनच्या तयारीला लागलो आणि बघता बघता गर्दी पण वाढू लागली। नमस्कार, आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो। करायची सुरुवात? सो कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री गणेशाला वंदन करतो। सो आपण कार्यक्रमाचा गणेशा करण्या अगोदर त्याचं श्री गणेशाचं वंदन करण्यासाठी मी आयांशला विनंती करतो की त्यांनी इथे यावं। नारदोवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं रक्षतुल्यश्च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाख्यं भुजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशे तु गजाननः द्वादशे तानि नामानि। मग थोडे व्हिडिओ काढले आणि कार्यक्रमाचा पहिला गेम सुरू झाला। गेम खूपच इंटरेस्टिंग होता। प्रत्येकाकडे एक चीट दिली होती आणि त्याच्यावर एक नाव होतं। आता आपल्याला फाइंड करायचं की आपलं नाव कोणाकडे आहे आणि त्या गेमचा मेन मोटिव्ह होता टू मीट अँड ग्रीट। काय भारी आयडिया आहे ना। आणि ॲट द सेम टाइम किड्ससाठी होता मराठी बिंगो। गेम्स नंतर वेळ झाली प्राइज डिस्ट्रीब्युशनची। अँड द बेस्ट पार्ट वॉज स्नॅक्स। स्नॅक्स तर काय भारी होते यार। पुरणपोळी, पालकवडी, चहा आणि वडापाव। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आम्ही असे मराठी व्हिडिओ अजून बनवू।
कारण आम्ही अजून खूप साऱ्या मराठी इव्हेंट ऑर्गनाईज पण करणार आहोत आणि अटेंड सुद्धा करणार आहोत. सो नेक्स्ट इव्हेंट कदाचित दिवाळीत असेल, तर तुम्हाला दिसेल की पोलंडमध्ये आम्ही दिवाळी कशी सेलिब्रेट करतो. आणि आम्ही गणपती कसा सेलिब्रेट करतोय हा व्हिडिओही टाकला आहे. जर तुम्ही तो अजून बघितला असेल तर तो इकडे आहे आणि जाऊन नक्की बघा.